ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। नांदेड जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचं मात्र मोठं नुकसान झालंय। सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसह इतरही पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि नांदेड जिल्ह्यातील 26 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे। त्यामुळे पिकांचं त्याचबरोबर जमिनीचं देखील मोठं नुकसान झाल्याचं आता समोर येत आहे। नांदेड जिल्ह्यात कालपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। आजही सततधार पाऊस सुरू आहे। गेल्या तासभरापासून जे आहे ते पाऊस उघडलाय, मात्र या पावसामुळे जे आहे ते शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता मी अर्धापूर तालुक्यातील पांगरी शिवारात आहे। आपण या ठिकाणी बघितलं तर या केळीमधून जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाण्याचा फ्लो जो आहे तो या नाल्याकडे जातोय। या केळीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। केळीच्या खालची माती जी आहे ते पाण्यामुळे खरडून गेली। हे आपण सोयाबीनचं पीक बघतोय। तासभरापूर्वी या सोयाबीनच्या पिकात जे आहे ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं। हे पीकही या पाण्यात दिसत नव्हतं, अशी एकंदरीत या ठिकाणी परिस्थिती होती। गेल्या काही दिवसापासून जे आहे ते पावसाने विश्रांती दिली, मात्र कालपासून जे आहे ते जोरदार पावसानं या ठिकाणी हजेरी लावली आहे। नांदेड जिल्ह्यातील 63 मंडळापैकी तब्बल 26 मंडळात अतिवृष्टी झालेली आहे आणि याचबरोबर जे आहे ते अनेक घरातही पाणी गेलं आहे। किनवट असेल, इस्लामपूर असेल अशा भागातही या पाण्याचा मोठा फटका बसला आहे। त्याचबरोबर जे आहे ते मराठवाडा आणि विदर्भ याचाही संपर्क तुटला आहे। पैनगंगा नदीलाही मोठा पूर आलाय। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, अर्धापूर, नांदेड।